सांगलीत चायनीज बेदाण्याचा पर्दाफाश करण्यात आला। अफगाणिस्तानच्या नावाखाली निकृष्ट दर्जाच्या चीनी बेदाण्याची विक्री केली जात होती। हे बेदाणे जरा निरखून पहा। वरवर दिसायला चांगल्या दर्जाचे बेदाणे वाटत असले तरी त्याचं वास्तव काही वेगळंच आहे। हे आहेत चीनमधील निकृष्ट दर्जाचे बेदाणे। या बेदाण्यांवर रंगाची फवारणी आणि पॉलिशिंग करून ते अफगाणिस्तानच्या नावाखाली खपवले जात असल्याचा आरोप करण्यात आलाय। सांगली जिल्ह्याच्या कवठे महाकाळ तालुक्यातील चोरोची या गावातील हे बेदाणा प्रोसेसिंग युनिट आहे। द्राक्ष बागायतदार संघाच्या पदाधिकाऱ्यांनी हा काळा धंदा उघडकीस आणला आहे। हा बेदाणा किचकिचित आहे, निकृष्ट दर्जाचा आहे। हा बेदाणा पूर्णतः इराण किंवा चीनचा आहे आणि हा अफगाणिस्तानच्या बिलावर दुबई मार्गे भारतात आणलाय, कारण अफगाणिस्तानला आयात कर नाही म्हणून चीन आणि इराणचा बेदाणा इथं बिगर आयात करायचा। साधारणपणे हा बेदाणा $1 ते $1.25 खरेदी आहे, म्हणजे 100-125 रुपयाची, आणि टोटल इथं वाहतूक करून ही सगळा $200 किंवा $180 पर्यंत आला असावा। चायनाचा बेदाणा प्रोसेसिंगसाठी आलेलं आम्हाला समजलं। त्यानंतर आम्ही तशी तक्रार कवठे महाकाळ पोलीस स्टेशनला दिली आणि त्यानंतर आम्ही स्वतः तिथं त्या प्रोसेसिंग युनिटवर गेलो, तर तिथं मोठ्या प्रमाणात हा चायनाचा बेदाणा अफगाणच्या बॉक्समध्ये पॅकिंग केलेला आढळून आला। दरम्यान अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या पथकाने या बेदाण्यांची तपासणी केली आहे। तिथे गेल्यानंतर ते आज तपासणी करून नमुने विश्लेषणाकरिता नमुने घेतील। त्या अन्न नमुन्यांचा विश्लेषण अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्यातील निष्कर्षानुसार पुढील कारवाई घेण्यात येईल। चीनमध्ये हा बेदाणा जनावरांनाही खाण्यासाठी अयोग्य मानला जातो, पण अफगाणिस्तान मार्गे भारतात आणून त्यावर इथे हिरव्या रंगाची फवारणी आणि पॉलिशिंग केलं जात होतं। या चायनीज निकृष्ट बेदाण्यांमुळे सांगली, सातारा, कोल्हापूर, नाशिक आणि विजापूर परिसरातील उच्च दर्जाच्या भारतीय बेदाण्याचे दर कोसळले आहेत। अफगाणिस्तान तो भारत यामध्ये आवक जावक किंवा आयात निर्यातीला कोणताही कर नाही, त्याचा गैरफायदा घेऊन मोठ्या प्रमाणात चीनचा बेदाणा, लो क्वालिटीचा बेदाणा भारतात आणला जातोय। राज्यातील चांगल्या दर्जाचा बेदाणा $400 किलो, तर चीनमधील बेदाणा $150 ते $200 किलो विकला जातो। त्यामुळेच चीनी बेदाण्यांचा हा काळा धंदा फोफावला आहे। अस्थमाचे जर पेशंट असतील तर अस्थमाच्या पेशंटना अटॅक्स येऊ शकतात अस्थमाचे, आणि श्वासनलिकेचे विकार सुद्धा त्याच्यातून निर्माण होऊ शकतात। दुसरा एक महत्त्वाचा धोका तो म्हणजे की किडनीवर त्याचा परिणाम होऊ शकतो। चीनी बेदाण्याची विक्री राज्यातील शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरली आहे। तसेच या बेदाण्यांमुळे ग्राहकांचं आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता आहे। आसिफ मुर्सल, न्यूज 18 मराठी, सांगली।